श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे याचंच नाव खरं आहे ते म्हणजे शिक्षण. आता विचार करा, विचारांची हत्यारं योग्यरित्या हाताळण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि यासाठी खरं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. शिक्षण केवळ नावापुरतं नसावं, माहिती देण्यापुरतं मर्यादित नसतं, परंतु ते व्यक्तीला विचार करण्याची आणि विश्लेषण करण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करत असते. आपण सर्वजण शिक्षण घेतो. शिक्षण घेत असताना अनेक प्रकारचे विचार येत असतात. डोक्यामध्ये बघा, प्रत्यक्षात चांगले विचार सुद्धा येतात, वाईट विचार सुद्धा येतात. परंतु विचारांची हत्यारं काही असे शब्द असतात, काही असे विचार असतात, ते आपल्या बुद्धीला पटत नाही, ते आपल्या मनाला पटत नाही. ते आपल्याला फक्त बोचत असतात, टोचत असतात. मग ते आपल्याला ते करावंसं वाटत नाही आणि केलं तर त्यामध्ये लक्ष लागत नाही. मग असं काय आहे? अशी कोणती क्षमता आहे, अशी कोणती मर्यादा आहे ज्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ शकतो? आता विचारांची हत्यार शिक्षणामुळे काय होतं? व्यक्तीला ज्ञान मिळतं, एवढं मात्र निश्चित आहे, ज्यामुळे ते विविध विचार करू शकतात, विश्लेषण करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेऊ शकतो. ज्ञान आणि विचार करण्याची क्षमता म्हणजे विचारांची हत्यारं. आता ज्ञान कोणाकडून घ्यायचं? आपण विचार करतो की नाही? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विचारामध्येच आपला देह असतो. परंतु ज्ञान सांगणारे अनेक जण येतात, पण कोणाचं ऐकावं हे मात्र निश्चित नसतं. कारण सर्वजण सांगणारे येतात, शेजारी पाजारी असो किंवा नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो, बोलणारे आहेत, आपण ऐकणारे आहोत. परंतु कोणाचं ऐकून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आणि कोणत्या विचारांवर आपण जगायचं हे आपण स्वतःहून अनुभवलं पाहिजे. कारण दुसऱ्यांच्या बघा, तो जगत आहे म्हणून ते पाहून जर आपण दुसऱ्यांवर जगत असू, दुसऱ्यांचं पाहून जर जगणं हे मुश्किल आहे, बरोबर की नाही? आता तो तसा वागतोय, त्याला सर्व काही मिळालेलं आहे. आपण जर त्याचप्रमाणे वागायला गेलो तर आपल्याला काही मिळणार नाही. शेवटी आपण आपल्यालाच कमी लेखलं जाऊ. म्हणून योग्यरित्या हाताळणं हे महत्त्वाचं. शिक्षणामुळे व्यक्तीला विचारांची हत्यारं योग्यरित्या वापर कसा करायचा हे शिकायला मिळतं. आपण बघा, आपल्या शालेय शिक्षणामध्ये पुस्तकं असायची, पुस्तकामध्ये धडे असायचे, कविता असायची. जेव्हा आपण प्रत्यक्षात बघा, आपले सर असतील, टीचर असतील, तेव्हा आपल्याला सांगायचे की उद्या हा धडा किंवा ही कविता वाचून या. आपण वाचतो की नाही माहीत, परंतु वाचून झाल्यावर आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. आपण फक्त वाचून आलेलो आहोत, परंतु त्या धड्याचा अर्थ, त्या कवितेचा अर्थ आपल्याला शिकवताना कळत असतो, बरोबर की नाही? मग शिक्षणामुळे व्यक्तीला बघा अनेक प्रकारचं ज्ञान सुद्धा मिळत असतं. विचार करून, विश्लेषण करून आणि योग्य निर्णय घेऊन आपल्या ज्या समस्या असतात, अडचणी असतात, ते सोडवता येतात. खरं नाव म्हणजे काय? तर शिक्षण. त्यामुळे शिक्षण केवळ माहिती देण्यापुरतं मर्यादित नसावं. आपण
शिक्षण घेतो, ग्रॅज्युएट होतो, अनेक प्रकारचे कोर्सेस करतो, परंतु त्या शिक्षणाला महत्त्व काय आहे? जेव्हा एखादी बघा ग्रॅज्युएट झालेली व्यक्ती BCOMमधून झालेली आहे, त्याला जर जॉब मिळत नसेल, मग शेवटी काय उपयोग आहे? एखादा कोर्स केला, मेकॅनिकल इंजिनियर असेल, सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, त्यांचा त्या अनुभवानुसार जर काही काम मिळत नसेल तर शिक्षणाला फायदा आहे का? ज्ञान घेतलेलं आहे, मग आपण काय बोलत असतो, अरे एवढं शिक्षण घेऊन माझा वेळ सुद्धा फुकट गेला. मग माझा मित्र काय करतो, त्या लाईनमध्ये आपण जातो. अरे पण आपण ज्या लाईनमध्ये आलेलो आहोत, जी फॅकल्टी, जो कोर्स आपण निवडलेला आहे, जो क्षेत्र आपण निवडलेला आहे, त्यावर आपण ठाम असणं गरजेचं आहे ना. आपले विचार कसे असतात, अरे त्या व्यक्तीला सर्वात जास्त त्या लाईनमध्ये पैसे मिळतात ना, मग आपण सुद्धा जाणं गरजेचं आहे. अरे पण त्याचा जो क्षेत्र आहे तो वेगळा आहे, बरोबर की नाही? आता समजा आपण सॉफ्टवेअर इंजिनियर केलेलं आहे. इंजिनियर केलेली व्यक्ती जर डॉक्टर क्षेत्रात गेली तर उपयोग होईल का? मग आपले विचार कसे असतात? बघा, शिक्षण घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचा परिणाम यावर आपण भर दिला पाहिजे. कारण शिक्षणामुळे व्यक्तीला चांगलं जीवन जगता येतं आणि समाजाला उपयोगी ठरता येतं. भाग कसा दिलेला आहे? जर एखाद्या शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला समाजातील अन्याय दिसत असेल तर तो विचारपूर्वक त्यावर प्रतिक्रिया देईल ना. कुठे चुकले, कुठं बरोबर आहे, आपण सुद्धा सांगत असतो, अरे ही व्यक्ती इथे चुकलेली आहे, असं बोलायला नको हवं होतं किंवा असं काम करायला नको हवं होतं. मग तो अन्याय दूर करण्यासाठी काय करता येईल? ही व्यक्ती चुकलेली आहे किंवा आपण चुकलेलो आहोत, मग आपल्याला काय आणि कशा प्रकारे काम करता येईल याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. परंतु ती व्यक्ती केवळ प्रतिक्रिया देणार नाही, तर तो योग्य उपाय शोधेल. चूक झालेली व्यक्ती काय करते? प्रतिक्रिया देत बसत नाही, ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच शिक्षण केवळ पुस्तकातील ज्ञान नाहीये, तर आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याची क्षमता आहे. शिक्षणाला खूप महत्त्व आहे, आपण किंमत देत नाही. परंतु बघा, लहान लहान मुलं, लहान लहान मुली योग्य त्या पदावर, उच्च पदावर आपल्याला पाहायला मिळतात, केवळ शिक्षणामुळे. शिक्षण जर असेल तर आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याची क्षमता त्या शिक्षणामध्ये. योग्य विचार केल्याने आपण स्वतःचे जीवन आणि समाजाचे जीवन सुद्धा सुधारू शकतो. एवढं भलं मोठं सामर्थ्य, एवढी भली मोठी किंमत आहे, परंतु आपण ते घेण्याच्या तयारीत नसतो. आपण फक्त विचार करतो, शिक्षण घ्यायचं आहे, परंतु कोणतं शिक्षण घेऊ? आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार ते आपल्याला चांगल्या विचारांमध्ये किंवा वाईट विचारांमध्ये संपूर्णतः दिवस आणि रात्र घालवत असतात. परंतु कोणतेही विचार केल्याने आपल्याला चांगला फायदा मिळेल किंवा कोणता, ज्या प्रकारे बघा, असा डोक्यामध्ये वाईट विचार येतो की त्या विचारांमध्ये आपला संपूर्णपणे दिवस जातो, आपल्याला काही समजत नाही. आणि त्याच प्रकारे आपल्या विचारांमध्ये दिवस गेलेला हेच पाहून पुढे जे आपल्याला कार्य करायचं आहे त्यामध्ये लक्ष लागत नाही. आणि आपल्याला मग ज्ञान कसं प्राप्त होणार? कोणी काही बोललं की आपल्याला लगेच राग येतो, परंतु आपल्याला तिथे योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्या विचारांचा उपयोग करून आपण स्वतःचे जीवन कशा प्रकारे सुधारता येईल, सुधरवलं जाईल, याचा आपण पुरेपूर विचार केला पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणाले, विचारांचं हत्यार आपल्याला नीट हाताळता यावं, याचंच खरं नाव आहे ते म्हणजे शिक्षण. जय जय रघुवीर समर्थ.